सर्वांना नमस्कार. ग्रामदेवता निळकंठेश्वर हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दर्गा दादापीर, दर्गा पिरपासाहेब, वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान गुरुबाबा आवशेकर महाराज मठ या पुण्य निलंगा नगरीला वंदन करतो. नगर परिषद निवडणूक विजय संकल्प सभेला उपस्थित माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपले नेतृत्व लाडके आमदार संभाजी भैया, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक उमेदवार, नगर अध्यक्षपदाचे उमेदवार संजू हालगरकर, समोर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मित्र परिवार व पदाधिकारी. 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद निवडणूक लागलेली आहे. त्यात 2 तारखेला मतदान होतं. निवडणूक आयोगाने 18 दिवस वाढवले. आता 20 तारखेला मतदान ठेवलेलं आहे. मागील 15 दिवस व हे 18 दिवस जवळपास 33 दिवस आपण प्रचार करत आहोत. 33 दिवस प्रचार करावी लागणारी ही देशातली पहिली निवडणूक म्हणून इतिहासात या निवडणुकीची नोंद होणार आहे. समोर काँग्रेस पक्षाचे विरोधी पॅनल आहे. या महिन्यात त्यांनी मला 2016 ते 2021 या माझ्या कार्यकाळातील 5 वर्षाचा नगरपालिकेची पूर्वीची परिस्थिती काय होती, सध्याची परिस्थिती काय आहे, नगर परिषदचे उत्पन्न किती, खर्च किती, कशा पद्धतीने नगरपालिका चालते, 2016 मध्ये काय आश्वासने तुम्ही दिलेली होती, किती पूर्ण केली, त्यापैकी 2025 ते 2030 तुमची दिशा काय, शहराला कशा पद्धतीने आपण पुढे नेणार, हे विचारणे अपेक्षित होते. पण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, हे असं काहीही न विचारता शहराचा विकासाचा कोणताही अजेंडा आपल्या समोर त्यांनी आणलेला नाही. फक्त राजकारण व सत्ता काबीज करणे एवढेच धोरण समोर ठेवून जाती धर्माचा अजेंडा समोर करून शहराला चुकीची दिशा देण्याचे काम या माध्यमातून ते करत आहेत. विरोधकांची भूमिका ही नकारात्मक आहे. चांगले चाललेल्या कामाला अडथळे निर्माण करणे, चुकीच्या मार्गाने शहराला घेऊन जाण्याचे काम, बुद्धिभेद करण्याचं काम, शंका कुशंका निर्माण करण्याचं काम, अफवा पसरवण्याचं काम ही त्यांची काही हत्यारं आहेत. विकास काय केला, विकास कसा करणार यावर ते कदापि बोलणार नाहीत. निवडणुकीचे शेवटचं चरण आता चालू झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा सर्वात मोठा जो वरदान आपल्या सर्व नागरिकांना दिलेला आहे, जे तुम्ही मला 2016 मध्ये मतदान रूपी आशीर्वाद म्हणून दिलात, ज्यामुळे मी शहराचा नगराध्यक्ष म्हणून सेवा करू शकलो, या क्षणाला निलंगा शहराची परिस्थिती, केलेली कामे, दिलेली वचने व निलंगा शहराचा 2025 ते 2030 पॅनल प्रमुख म्हणून दिशा देण्याचं काम याविषयी मला बोलणं आणि माहिती देणं हे माझं कर्तव्य समजतो. 2016 मध्ये मी फक्त बाळू होतो, सोबत फक्त माझ्या कुटुंबाचा वारसा होता. संभाजी भैयाचं खंबीर नेतृत्व माझ्या सोबत होतं. आपण सर्वांनी आपला बाळू म्हणून मला माझ्यावर विश्वास ठेवला व नगराध्यक्ष बनवलं. काम करत असताना जाणवलं की नगर परिषद मध्ये उत्पन्न हे खूप कमी आहे. मालमत्ता कर, आपलं वार्षिक उत्पन्न सांगतो आपल्या नगरपालिकेचं, तुम्हाला बी माहीत असणं गरजेचं आहे. मालमत्ता करापोटी आपल्याला वार्षिक 75 लाख रुपये मिळतात. पाणीपट्टी बिल वसुलीमधून आपल्याला 1.5 कोटी रुपये मिळतात. दुकान भाडे 48 लाख, जागा भाड्याच्या माध्यमातून 15 लाख, एकूण वार्षिक उत्पन्न 2,38,00,000 रुपये. आणि खर्च कंत्राटी जे पाणी पुरवठ्यावर काम करत आहेत कर्मचारी, माकणी, किल्लारी, निलंगा, त्यांचं वार्षिक वेतन 48 लाख रुपये. विद्युत विभाग कंत्राटी 8 लाख, कंत्राटी सफाई मजूर 1 कोटी, पाणी बिल, माकणी, किल्लारी आणि निलंगा पंपिंग स्टेशन 3 कोटी. तरी तुरटी, मोटार दुरुस्ती, लिकेज दुरुस्ती व लाईट दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याला 48 लाख रुपये. व ऑफिसमध्ये जे परमनंट कर्मचारी असतात त्यांना वेतनापोटी आपल्याला 5.5 कोटी रुपये अदा करावे लागतात. असा 11,74,00,000 रुपयाचा खर्च आपल्याला वार्षिक आपल्या दैनंदिन ज्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी येतो, तो जवळपास 11,74,00,000 रुपयाचा आहे. दैनंदिन वार्षिक उत्पन्न 3 कोटी व नगर परिषदचा खर्च 12 कोटी रुपये जवळपास. आणखीन खोलात गेलो, फक्त देणे बाकी होतं. पदभार घेतला, डोक्याला हात लावून बसलो.
सर्व सहकारी नगरसेवकांना याबाबतची माहिती दिली. निवडणुकीत वचने कोट्यावधी रुपयाची आम्ही वचननाम्यातून दिलेली होती. आता कसं होणार? तुम्ही आशीर्वाद देऊन दिलेलं पद आम्ही मिरवण्यासाठी नव्हतं, एक जबाबदारीचं पद, नगराध्यक्षाचं पद तुम्ही मला दिलेलं होतं, याची कायम जाणीव होती. शहरातील नागरिकांनी वय नसताना मोठ्या विश्वासानं मला व माझ्या सहकारी नगरसेवकांना पदावर बसवलेलं होतं. सर्व अधिकारी, कर्मचारी, सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांना मी सोबत घेतलं. माननीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या सोबत बसून सर्व शहराचा आराखडा तयार केला. अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणलं, खर्चावर प्रतिबंध आणलं, लोकांची लाईट विभागाची देणी सारली. 80% आपण देणी त्या माध्यमातून सारलेले आहेत. फक्त आता 20% देणं बाकी आहे. त्यात मी कंत्राटी मजुराचं काही बिले आहेत ते द्यायचे राहिलेले आहेत आणि आपली वसुलीही तेवढीच अजून शिल्लक आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेचं सर्व खर्चाचं आता आपण भागवलं. पण वचननाम्याचं काय? मागील अनुभवामुळे विश्वास वाढला. सगळीकडचा अभ्यास करून माननीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या माध्यमातून शहर विकासाचा येत्या 60 वर्षाचा DPR तयार केला. संभाजी भैया मंत्री होते. 2016 ते 2019 केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. विकासाची दिशा देणारं नेतृत्व सोबत होतं. भैया पालकमंत्री होते. त्या माध्यमातून आपण 3 टप्प्याचा DPR तयार केला. पहिल्या टप्प्यात आपण पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्याचे 80 कोटी रुपये संभाजी भैया केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले. मला आज आनंद होतोय. माझ्या 2020 ला ही योजना आपण पूर्ण केली. आपल्याला आज आनंद वाटतोय. माझ्या कोणत्याही माता भगिनीच्या खांद्यावर, डोक्यावर पाण्याची घागर नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला 102 कोटी रुपये मिळाले. त्या माध्यमातून आपण भूमिगत गटार योजनेचं काम चालू केलेलं आहे. भैयासाहेब, मी विकासाच्या मंदिराचा पाया खोदण्याचं काम केलेलं आहे. या पुढील कळसाचं काम या सर्व नगरसेवक व संजीवला आहे. मी आता वेळ कमी आहे. मी आता फक्त अमित भैयाला एवढंच सांगतो, भैया तुमच्यासाठी ही निवडणूक असेल, तुमच्यासाठी राजकारण असेल, पण ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे. ही निवडणूक आमच्या मातीची आहे. ही निवडणूक आमच्या शहराच्या विकासाची आहे. ही लढाई आमच्या सेवेची आहे. ही लढाई आमच्या निलंगा शहराच्या सुरक्षिततेची आहे. आमच्या मुलाबाळाच्या भविष्याची आहे. अमित भैया, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निकलेंगे. भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. आमचे जे काही 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना कमळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला बहुमतानं विजयी करावं एवढीच विनंती आणि आपल्याकडे आशीर्वाद मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.